माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता। भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली। श्रीरामांनी पूर्ण 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली। नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या ज्या 2 पौराणिक कथा आहेत तर त्या सांगणार आहे। पहिली जी पौराणिक कथा आहे तर ती दुर्गादेवी आणि राक्षस महिषासूर यांच्यातील युद्धाशी संबंधित कथा आहे आणि दुसरी जी कथा आहे तर ती प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित कथा आहे। सर्वप्रथम दुर्गादेवी आणि राक्षस महिषासूर यांच्यातील युद्धाशी संबंधित जी कथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते। महिषासूर नावाचा एक पूर्वी राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही। हे वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला। सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दुष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले। महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा हा उत्सव साजरा केला जाऊ लागला। यानंतर दुसरी जी कथा आहे तर ती प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित कथा आहे, तर ती मी कथा तुम्हाला सांगते। तर माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता। भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली। श्रीरामांनी पूर्ण 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली। श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला। मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला। तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती। भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा म्हणून हा दिवस साजरा केला जाऊ लागला। याला विजयादशमी दसरा असेही म्हटलं जातं। तर अशा ह्या नवरात्रीच्या 2 पौराणिक कथा आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।